विरोधक काहीही बोलले तरी फडणवीसांचा ते बालबाका करू शकत नाहीत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे। ठाकरेंचं वक्तव्य ही वैचारिक दिवाळखोरी, सुडाचं राजकारण असं शिंदेंनी म्हटलंय। जनता सुडाच्या राजकारणाला जास्त महत्त्व देत नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे। आपल्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते आहेत। सर, स्वागत आहे TV9 मध्ये। खरं तर भव्य असा जनप्रतिसाद जो आहे तो पाहायला मिळतोय। काय सांगाल हे चित्र पाहून, कशा पद्धतीचं होतं? खरं म्हणजे हे प्रेम जे आहे, हे प्रेम पाहून मला खरं म्हणजे अत्यानंद झालाय आणि मी अतिशय माझं मन भारावून गेलेलं आहे। दोन्ही साईडनी आणि रस्त्यावर सगळीकडे माणसं दिसत आहेत। खरं म्हणजे या ठिकाणी माणसांचा महासागर आता या ठिकाणी पाहतोय। अब्दुल सत्तार पालकमंत्री आणि त्यांचा मतदारसंघ आहे। खरं म्हणजे याच्यात हे अलोट असं जे काय गर्दी पाहून खरं म्हणजे मी सगळ्यांना धन्यवाद देतो, मनापासून सगळ्यांचं स्वागत करतो, त्यांना शुभेच्छा देतो। लाडक्या बहिणी रस्त्याला भेटतायत, राख्या बांधतायत, स्वागत करतायत, ओवाळणी करतायत। लाडके भाऊ भेटतायत, तेही स्वागत करतायत, ज्येष्ठ भेटतायत, तेही सगळं भेटतायत। सगळे लोक यामध्ये सामील झालेले आहेत। खरं तर ही योजना जी आहे ती गेम चेंजर, ही योजना जी आहे लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर आहे। सरकारला त्याचा फायदा देखील होणार आहे। मात्र विरोधक आता मोठ्या प्रमाणात टीका करताना पाहायला मिळतात, विशेषतः लाडके विरोधक टीका करतायत। लाडक्या बहिणींना आम्ही या योजनेचा लाभ देणार आहोत आणि राखी पौर्णिमेच्या अगोदर त्यांच्या खात्यात पैसे जाणार। पण विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहेत, ते बिथरलेत, गोंधळलेत आणि काय करावं त्यांचा पराभव त्यांना समोर दिसू लागलाय। प्रचंड असा उत्स्फूर्त प्रतिसाद राज्यभरामध्ये असाच लाडक्या बहिणींचा, लाडक्या भावांचा, शेतकऱ्यांचा, ज्यांना फी 100% माफ केले त्या मुलींचा प्रतिसाद प्रचंड आहे, शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद आहे। आणि म्हणून हे कपटी सावत्र भाऊ या लाडक्या बहिणींना पैसे मिळू नये म्हणून प्रयत्न करतायत, कोर्टात जात आहेत, कोर्टात पाठवतायत आणि या लाडक्या बहिणींची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद पाडली पाहिजे, बंद झाली पाहिजे असा प्रयत्न करतायत। परंतु राज्यातल्या लाडक्या बहिणी सरकार सोबत आहेत, लाडके भाऊ सरकार सोबत आहेत, त्यांना पूर्णपणे पैसे कुठून देणार म्हणतात याचा पूर्ण तरतूद आम्ही केली आहे। प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे आम्ही नाही। खरं तर उद्धव ठाकरे यांनी काल एक भाषा वापरली की एकतर मी संपेल नाही तर फडणवीस संपतील। कुठेतरी ही भाषा जी आहे ती आता कुठेतरी सुडाने पेटलेले राजकारण पाहायला मिळते का? कारण अशा पद्धतीच्या भाषा यापूर्वी कधी नव्हती। हे गोंधळलेले वैचारिक दिवाळखोरी आहे, ही वैचारिक दिवाळखोरी आहे आणि हे गोंधळलेले आहेत आणि हे सुडाचं राजकारण करू इच्छित आहेत। परंतु राज्यातली जनता सुडाच्या राजकारणाला थारा देणार नाही। आम्ही जे काम केलंय, विकास कामं केली आहेत, कल्याणकारी योजना केलेल्या आहेत, त्यामुळे मी, देवेंद्रजी, अजितदादा आम्ही सगळे मिळून लोकांची सेवा करतोय। त्यामुळे विरोधक किती काही बोलले तरी देवेंद्रजींचा बालबाका करू शकत नाही। देवेंद्रजींच्या पाठीमागे मुख्यमंत्री खंबीरपणे उभा आहे, महाराष्ट्रातली जनता खंबीरपणे उभी आहे। सिम साहेब, खरं तर निवडणुका जवळ आहेत, जागा वाटपाचा प्रश्न आहे। अजितदादा म्हणाले की ज्या ठिकाणी ज्या विद्यमान जागा ज्या आहेत त्या तशाच राहतील आणि उर्वरित जागांवर वाटप होईल। काही आमच्यामध्ये वाद नाही, समन्वयाने सगळं होईल। आपल्याला कळेल, पुन्हा महायुतीची सत्ता येईल आणि महाविकास आघाडी घरी बसेल। आपण पाहतो या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत त्या ठिकाणी झालेले आहेत सिल्लोडमध्ये आणि त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी खंबीरपणे मी मुख्यमंत्री म्हणून उभा असल्याची प्रतिक्रिया जी आहे ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी।